तर मित्रांनो आणि मंडळींनो, ही जी काही माझी टेबल आदळून वॉलची वाट लागली होती, ती आज मी रिपेअर करायचं ठरवलं. तर चला कशी होते ते बघूया. आधी पहिली वॉल क्लीन करून घेतली. सगळ्या गोष्टी तिकडच्या काढल्या आणि एका साईडला ठेवल्या आणि हा पसारा वेगळा करून ठेवला. त्यानंतर ही पुट्टी आणली आणि पुट्टी पाण्यात मिक्स करून लावायला घेतली आणि हे बघितलं तर काय ब्राउन ब्राउन झालं होतं आणि नंतर मला कळालं मी तर चुकीची पुट्टी आणली आहे. मला व्हाईट कलरची पुट्टी आणायला हवी होती. मग काय नेक्स्ट डे परत गेली आणि ही व्हाईट पुट्टी घेऊन आली आणि रिअप्लाय केलं. त्यानंतर ऑब्व्हियसली घासाघासीचं काम माझं वाढलं होतं. आणि मग घेतली वॉल घासायला. इतका कचरा झाला होता, धूळ झाली होती, पण मी काय हार नाही मानली. त्याआधी ही सगळा पसारा आवरून घेतला आणि पुट्टी कौन बोल घासून रहा है घेतली. देखो। मला वाटलं हे खूप सोपं आहे, फक्त व्हाईट कलर घ्यायचा आहे आणि मारायचा आहे. मेरा साथ देते हुए मेरी माँ। पण और ये इथे मेरा माझी बेटा। कलर मिक्स करता अभी करता इसमें थोडीशी गाइस वाट मिक्स होगा लागली ये होती पेंट। आणि ह्या टाईमपर्यंत माझ्या अंगाशी आलं होतं, की हे होईल की नाही होईल. पण मी ठरवलं होतं हे करायचंच आहे आणि या वॉलला सुंदर बनवायचंच आहे. मग काय घेतली वॉल करायला. पण माझ्या रेस्क्यूसाठी आली होती माझी बहीण बिकॉज तिला थोडाफार एक्सपिरियन्स आहे कलर करायचा आणि ती आल्यानंतर कळालं की तिलाही हे जमणार नाहीये. मग काय कपाळावर हात मारला आणि ट्राय करत राहिलो. ट्राय करता करता आम्हाला एक आता नहीं है सोल्युशन ना हमको मिळालं कुछ। आणि हा पूर्ण कलर आम्ही मारून रामू घेतला आणि पेंटर एट सुकवला. रेस्क्यू। आता ह्या भिंतीला सारखा ओलावा मारतो त्यामुळे ह्याच्यावर काही टिकण्यातलं तर नाहीच आहे, पण तरी आम्ही प्रयत्न केला आणि औरत सेकंड बहुत डे हंस ह्या रही है मेरे वॉलचा पे। थोडासा असा उद्या काळा चांगलं बदल झाला. झालं ना की आता बोलायचं ऍक्च्युली नाही इकडे बघायला बघ। गेलं तर मला फक्त ऑफ व्हाईट कलरच आवडतो, कारण त्याच्यामुळे घर एकदम पॉझिटिव्ह वाटतं आणि लाईट अगदी सुंदर असते आणि सुंदर राहते. त्यामुळे ही वॉल आम्ही मस्त पूर्ण व्हाईट करून घेतली आणि आता हा पसारा आवरूया. वेट, वेट. असा थोडी ना. यासाठी मी खूप मेहनत केली आहे, ती पण बघा. पहिलं मी सगळं स्वच्छ करून घेतलं, सगळ्या गोष्टी पुसून घेतल्या, लादी पुसून घेतली आणि हे थोडीशी मायनर डिटेलिंग पण केली. कचरा काढून घेतला आणि आता हे जे काही बुक्स वगैरे होते ते लावून घेतलं. माझे जे काही शोपीस, वॉलपीस होते ते पण धुवून पुसून ठेवले आणि हा माझा जो शोपीसचा कॉर्नर आहे, तो पण मस्त लावून घेतला. हे सगळे बुक्स माझ्याकडे आहेत आणि अर्धे-अर्धे वाचून झालेत. आता घर मस्त डीप क्लीन करून घेतलं. पप्पांचा छान असा फोटो लावला आणि आता हे बघा, हे Mishoवरून मी फक्त ₹80त वॉल स्टिकर मागवलेले आणि हे खूप सुंदर आहेत आणि ह्याच्यामध्ये खूप प्रिंट्स अवेलेबल आहेत, डिझाईन्स अवेलेबल आहेत आणि ह्या ज्या काही 4 बायका आहेत, त्या पण मी Mishoवरूनच मागवल्या होत्या. ह्याला 3 वर्ष झाली आहेत, काही खराब झालं नाहीये. खूप छान आहेत. आणि हे जे काही 2 फ्रेम आहेत, ते पण मला लावायचे होते. त्यातली एकच फ्रेम राहिली आणि हे असं माझं आता डेकोरेशन करून झालंय. तर कसं वाटतंय नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा आणि घर पॉझिटिव्ह वाटतंय की नाही ते पण सांगा बरं. बाय.